लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं की एक नॉर्मल आपण काय केलं होतं, सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं. ठीक आहे. आता ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याचं कारण काय होतं आपल्याकडे, की आपल्याला एक रिॲक्ट जेएस नावाची एक लँग्वेज आहे, ते लँग्वेज रन करण्यासाठी आपल्याला काही मॉड्यूल्सची गरज होते. कशाची गरज होते? मॉड्यूल्सची. मग जे काही मॉड्यूल्स आहे ते आपल्याला काय करायचे होते, इम्पोर्ट करायचे होते. मग आपण इम्पोर्ट कुठून करणार, की आपल्याकडे एक सॉफ्टवेअर होतं की नोडजीएस नावाचं, आणि तो सॉफ्टवेअर काय करतो, आपला प्रोव्हायडर आहे. तो आपला कोण आहे, आपला तो प्रोव्हायडर आहे. त्यानंतर डेस्कटॉपवर आपण एक रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर बनवला होता. त्यानंतर सीएमडी कशी ओपन करायची आणि त्यामध्ये कमांड कशा राईट करायच्या, हे आपण काल लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. त्यानंतर एडिटर बद्दल आपण डिस्कस केलं होतं. त्यानंतर आणि त्यानंतर आपण एक नॉर्मल काय केला होता, प्रोजेक्ट क्रिएट केला होता. ठीक आहे, स्क्रीन दिसत नाही. ठीक आहे, ओके. ठीक आहे, नॉर्मल आपण जे काल क्रिएट केलं होतं, एक ऍप्लिकेशन क्रिएट केलं होतं. ठीक आहे. मग आज आपण काय करू, थोडस पुढे जाऊ आज. ठीक आहे. आता जो आज नवीन असन, ज्यांनी इथून मागचे जे काही लेक्चर कव्हर नसेल केली, ठीक आहे ना, ज्यांनी लेक्चर पाहिलं नसेल, ज्यांनी लेक्चर कव्हर नसेल केले रेकॉर्डिंग मधून, त्यासाठी एक कमांड आहे. ठीक आहे. जसं की कमांड काय राहणार माहिती आपले, सिस्टीम इन्स्टॉल मॉड्यूल. ठीक आहे. आता ज्यांनी लेक्चर कव्हर नसेल केले मागचं, आणि हा डायरेक्ट फर्स्ट लेक्चरला असेल, तर त्यांनी काय करायचं माहितीये, की सिस्टीम मध्ये काय करायचं, त्यांनी एक मॉड्यूल इन्स्टॉल करून घ्यायचे. काय इन्स्टॉल करून घ्यायचे? मॉड्यूल. जसं की ते मॉड्यूल इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याकडे एक कमांड आहे. काय कमांड आहे मग, माहिती आहे सौरभ, आठवत आहे की जसे की कमांड आहे npm i मॉड्यूल इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय आहे, npm i install -g आणि क्रिएट डॅश रिॲक्ट ऍप, अशी काय आहे आपल्याकडे कमांड. ठीक आहे. ह्या कमांडचा फुल फॉर्म काय होते माहितीये तुम्हाला, की माहितीये? एनपीएम म्हणजे काय, की नोड पॅकेज मॅनेजर. नोड मॅनेजर. त्यानंतर आय म्हणजे काय, आय म्हणजे इन्स्टॉल. ठीक आहे. आणि त्यानंतर -g म्हणजे काय, ग्लोबली. ग्लोबली असं काहीतरी होतंय. आणि आपलं जे हे कमांड आहे क्रिएट रिॲक्ट ऍप, हे काय माहितीये, की हे आपलं एक मॉड्यूल आहे. काय हे आपलं मॉड्यूल. मग आपण काय केलं, इथे कमांड थ्रू आपण सांगितले की आम्हाला काय करायची, नोड पॅकेज मॅनेजर आमच्यासाठी इन्स्टॉल कर. कसं इन्स्टॉल करायची, की ग्लोबली इन्स्टॉल करायची. मग काय इन्स्टॉल करायचे आपल्याला, की आम्हाला एक मॉड्यूल इन्स्टॉल करायची. ठीक आहे. आता हे मॉड्यूल कशासाठी लागणार आहे आपल्याला, की रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी. ठीक आहे. आता ही कमांड कुठे रन करायची, की तुम्हाला माहिती आहे की जो आपला फोल्डर आहे, आता डेस्कटॉपला आलो मी, आणि डेस्कटॉपला आल्यानंतर आपला रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर ओपन केला. त्यामध्ये जे काही आपले पेजेस आहेत, ठीक आहे, बाकीचे मी सगळे डिलीट करतो. ठीक आहे ना, जे एक्स्ट्रा आहेत ते एक्स्ट्रा डिलीट करतो. लास्ट लेक्चर मध्ये आपलं फर्स्ट ऍप होतं. ठीक आहे. मग मी इथे सीएमडी कुठे ओपन करणार, ह्या फर्स्ट ऍपच्या आतमध्ये मी सीएमडी नाही ओपन करणार. सीएमडी कुठे ओपन करणार, जो आपला डेस्कटॉपच्या आतमध्ये रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे, त्या फोल्डरलाच मी काय करणार आहे, सीएमडी मध्ये ओपन करणार. ठीक आहे. सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर आपल्या पुढे अशी एक ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर काय करायची, जो आज फर्स्ट रिॲक्टचं ऍप्लिकेशन बनवत असेल त्यांनी काय करायची, ही कमांड रन करायची. ठीक आहे. अगोदर तुम्ही ऑलरेडी बनवलं असेल, जसं की लास्ट लेक्चर मध्ये आपण एक ऍप्लिकेशन बनवलं होतं. ज्यांनी ऍप्लिकेशन बनवलं होतं त्यांनी ही कमांड टाकायची गरज नाही. पण ज्यांनी आतापर्यंत रिॲक्टचं अजून पण एकदा पण ऍप्लिकेशन पीसी मध्ये नाही बनवलं, त्यांनी काय करायची, ही कमांड काय करायची, तुमच्या ब्लॅक स्क्रीन मध्ये टाकायची. जसं तुम्ही ही कमांड टाकून एंटर करता, थोडंसं काहीतरी टाइम घेईल. ठीक आहे. आणि ही कमांड टाकताना तुमच्या पीसीला नेटवर्क कनेक्ट पाहिजे. ठीक आहे.
जो फर्स्ट असेल त्याने ही कमांड आज काय करायची, राईट करायची. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय पाहू की रिॲक्टचं ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं. ठीक आहे. मी ते एक लाईन राईट करतो, क्रिएट रिॲक्ट प्रोजेक्ट. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप मी सगळ्यात स्टेप काय करतो इथे राईट करतो. जसं की आपली फर्स्ट स्टेप राहणार, फर्स्ट स्टेप आपली काय राहणार की गो किंवा गो टू गुगल अँड सर्च. काय सर्च करायचं इथे, वाईट डॉट टी. ठीक आहे. बरे फर्स्ट स्टेप आली, पुढे जायचं गुगलला जायचं आणि गुगलला आल्यानंतर काय करायचं इथे की वाईट डॉट ड्यू असं सर्च करायची. सर्च केल्यानंतर आपल्या पुढे एक अशी वेबसाईट येईल आणि वेबसाईट मधून काय करायचं, थोडस स्क्रोल केलं ना तुम्हाला इथे कमांड दिसेल. ती कमांड कॉपी करायची आणि कॉपी केल्यानंतर लगेच पेस्ट नाही करायची. लगेच काय करायची, पेस्ट नाही करायची की त्याच्या पुढे तुमच्या ऍपचं नाव राईट करायचं. जसं की लास्ट लेक्चर मध्ये आपण एक फर्स्ट ऍप बनवलं होतं, तर आज आपण कोणतं बनवणार आता, सेकंड ऍप. आणि आता मग कमांड कॉपी करायची आणि पेस्ट कुठे करायची, आता सीएमडी मध्ये. आता ही कमांड रन करायच्या वेळेस माझ्या पीसीला काय पाहिजे, इंटरनेट कनेक्ट पाहिजे. जशी मी ही कमांड पेस्ट केली, माझ्या पुढे आले सिलेक्ट फ्रेमवर्क. मग आपलं फ्रेमवर्क कोणतं आहे, रिॲक्ट जेएस. मग ॲरो बटननी सिलेक्ट करायचं रिॲक्ट जेएस आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आता काही जणांनी काय केलं की टाईप स्क्रिप्ट सिलेक्ट केलं होतं. बऱ्याच जणांनी पाहिलेत नाही, बऱ्याच जणांनी प्रॉब्लेम आलता हा की त्यांनी काय केलं होतं, डायरेक्ट एंटर करून हे टाईप स्क्रिप्ट सिलेक्ट करून एंटर केलं होतं. ठीक आहे. इथे टाईप स्क्रिप्ट नाही सिलेक्ट करायचं, इथे करायचं जावा स्क्रिप्ट सिलेक्ट आणि इथे करायचं एंटर, देन एंटर. बस इथे बघा तो काय करतोय, तुमचा प्रोजेक्ट कुठे बनवतोय, सी ड्राईव्हच्या आतमध्ये एक युजर आहे. युजरचा कोण आहे, दत्ता नावाचा युजर आहे. त्यानंतर ऑन ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्हच्या आतमध्ये डेस्कटॉप मध्ये एक रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी काय केलंय, सेकंड ऍप क्रिएट केलं. ठीक आहे. आपल्याला इथे लोकेशन पण सांगितले. ठीक आहे. आणि तुमचं ऍप क्रिएट झाल्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस होतो. इथे काय करायचं, कंट्रोल सी दाबायचं. काय करायची, कंट्रोल सी वाय दाबायची, एंटर करायची. झालं इथे काम. आता आपण डिस्कस करू नेक्स्ट कमांड. नेक्स्ट कमांड कोणती असणार, थर्ड कमांड. थर्ड आपली कमांड काय राहणार माहितीये, सीडी. सीडी म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी. डायरेक्टरी म्हणजे काय की आपला फोल्डरच. ठीक आहे. त्याला वेगळं नाव दिलंय. डायरेक्टरी म्हणजेच काय, आपला फोल्डर. जसं की कोणता फोल्डर, इथे बघा एक रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये बनवलंय आपण सेकंड ऍप नावाचा फोल्डर. बरोबर. मग तो फोल्डर आपल्याला ओपन करायचा आहे. मग त्यासाठी कमांड असते चेंज फोल्डर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथे सीडी. आणि कोणता फोल्डर चेंज करायचा आहे, सेकंड ऍप नावाचा फोल्डर चेंज करायचा आहे. आणि इथे मी सेकंड ऍप, झाली कमांड माझी. ही कमांड मी काय करणार, नॉर्मली कॉपी करणार आणि सीएमडी मध्ये येऊन पेस्ट करणार. झाली कमांड रन. त्यानंतर एक आपली लास्ट कमांड. ठीक आहे. लास्ट नाही राहणार, व्हीएस कोड ओपन करण्यासाठी एक कमांड आहे. आता ती कमांड तुम्हाला नॉर्मल माहिती आहे. काय कमांड आहे, कोड पेस्ट डॉट. या कमांडने काय होणार की आपला जो काही फोल्डर आहे तो फोल्डर कोणत्या साईटला ओपन होईल, व्हीएस कोडला साईटला ओपन होईल. ठीक आहे. नॉर्मली ओपन होतोय व्हीएस कोडला. झाला इथे आपला प्रोजेक्ट ओपन. जसा तुमचा प्रोजेक्ट व्हीएस कोडला ओपन झाला, तुम्हाला इथे फाईली दिसतात. इथे आहेत फाईली. बस एवढं काम संपलं. एक आपली लास्ट कमांड राहणार. लास्ट कमांड आपली कोणती की प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड. मग प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड काय आहे आपली, npm रन. बस हे नॉर्मल कमांड आहे. ही नॉर्मल कमांड पुढे रन करायची आपल्या ब्लॅक स्क्रीन मध्ये. आणि आलो इथे पेस्ट केली आणि थोडस मी टाइम घेतो. ठीक आहे. जसं मी वेट केलं थोडस, माझ्या पुढे काय आहे, इथे लोकल आलंय, नेटवर्क आलंय, प्रेस आलंय इथे. म्हणजे आपला प्रोजेक्ट सक्सेसफुली काय झालाय, रन. आपल्याला एरर आले असते, ते पण एरर इथं दिसले असते. ठीक आहे. एरर आले असते तर आपल्याला एरर कुठे दिसले असते, ह्याच पेजला आपल्याला काय झाले असते, एरर दिसले. मग इथे काय करायचे माहितीये की तुम्ही ही URL कॉपी करू शकतात आणि गुगलला पेस्ट करू शकतात, किंवा एक शॉर्टकट आहे, कंट्रोल आणि माऊस न्यायचा आणि त्याच्यावर क्लिक करायचं. झालं इथे माझं ऍप ओपन. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण सर्वांनी केलं होतं. त्यानंतर आता आपलं काम पुढे आता व्हीएस कोड.
आता VS कोड मध्ये काय आहे की तुमचं बाकीच्या कोणत्या फोल्डर मध्ये काही जायचं नाही, फक्त कुठे जायचं तुमचं SRC फोल्डर मध्ये. आणि इथे तुम्हाला दिसेल app.css, परत इथे दिसेल तुम्हाला app.jss, त्यानंतर इथे दिसेल index.css आणि main.jss. इथे काय करायची की त्यातली फर्स्ट तुमची जी app.css फाईल आहे त्याला काहीच करायची नाही. इथे काय करायचं, app.jss मध्ये जायचं. कशामध्ये जायचं, app.jss. आणि त्याच्यामध्ये जो काय आपला HTML चा कोड लिहिलाय तो कोड काय करा तुम्ही रिमूव्ह करा. जसं की मी हा सगळा कोड काय करतो रिमूव्ह करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मी फक्त राईट करतो H1 मध्ये. सगळे लास्ट लेक्चर मध्ये सर्वांनी असं केलं होतं. H1 घेतला आणि H1 मध्ये आपण असं काय हे किंवा असं आपण काहीतरी राईट केलं होतं. ठीक आहे, मी हे राईट करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा माझा हे आलं इथे, सर्वांनी हे ट्राय केलं होतं. आता त्यानंतर ठीक आहे मी इथे काय करतो, हॅलो स्टुडंट, मी असं काय केलं एक मेसेज राईट केला. जसं मी आउटपुट पेजला येतो आणि इथे आलाय माझा हॅलो स्टुडंट, मी एकदा चेक करतो आला इथे हॅलो स्टुडंट. आता जो हा पेज आहे, आता इथे काय लिहिलंय तुम्हाला समजत नसेल. जसं की इथे एक फंक्शन लिहिलंय, फंक्शन नंतर ऍप लिहिलंय, कॉन्स्ट लिहिलंय. ठीक आहे, हे मी काय करतोय कॉन्स्ट यूज स्टेट वगैरे मी रिमूव्ह करतो. आपण हे नंतर पाहणार आहे. ठीक आहे, तो पुढचा पार्ट आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट मी सांगतो हे फंक्शन काय. ओके, आता फंक्शन दोन प्रकारचे असतात. ठीक आहे, फंक्शन नाही की जे हा ऍप नाव आहे त्याला ऍपला काय म्हणतात कंपोनंट बोलतात. काय बोलतात त्याला, कंपोनंट. जसं की कंपोनंट दोन टाईपचे असतात. किती टाईपचे असतात, दोन टाईपचे. जसं की एक क्लास बेस्ड कंपोनंट असतो आणि सेकंड असतो फंक्शन बेस्ड कंपोनंट. ठीक आहे, नॉर्मल ध्यानात नाही राहिलं काही अडचण नाही, हळूहळू तुमच्या ध्यानात राहील जाईल. ठीक आहे, असं कोड असं पाठ करायचं नाही ठेवा. तुम्ही जसं कोड राईट करता तसं तुमच्या ध्यानात राहील. ठीक आहे, फक्त एवढं ध्यानात ठेवा की दोन फंक्शन दोन कंपोनंट असतात. ठीक आहे, ह्याला आपण ऍप नावाचं फंक्शन नाही बोलणार, ह्याला आपण बोलणार कंपोनंट. कोण आहे हा, कंपोनंट. आणि हा कंपोनंट ठीक आहे, नॉर्मल आपण 2 मिनिटं फंक्शन बोलू. हा फंक्शन रिटर्न काय करतोय, H1 रिटर्न करतोय. काय रिटर्न करतोय हा फंक्शन, H1. आणि हा H1 कुठे दिसतोय आपल्याला, आउटपुट पेजला. म्हणजे आपला हा जो काय ऍप नावाचा कंपोनंट आहे हा React.js मध्ये काय आहे आपला पेज आहे. जसं की तुम्ही आतापर्यंत शिकलात की जसं आतापर्यंत काय केलं तुम्ही, index.html तुमचं काय ही पेज आहे. त्यानंतर तुमचं about.html हे तुमचं काय पेज आहे. त्यानंतर तुमचं contact.html हे काय तुमचं एक वेगळं पेज आहे. त्यानंतर service.html हे तुमचं काय पेज आहे. म्हणजे असे तुमचे मल्टिपल पेज असतात, बरोबर. मग त्याच प्रकारे हा आपण कंपोनंट बोलतो. हा कंपोनंट म्हणजे आपला काय एक पेज आहे. जसं की आज ऍप नावाचं पेज आहे, उद्या जाऊन तुमचं कॉन्टॅक्ट नावाचं पेज होईल, अबाउट नावाचं पेज होईल, सर्व्हिस नावाचं पेज होईल, प्रोफाईलचं होईल, साइन अप, साइन इन, लॉग इन, म्हणजे असे तुमचे मल्टिपल पेज होते. पण आज आपल्याकडे कोणतं पेज आहे, एक ऍप नावाचं पेज आहे. कोणतं आपल्याकडे पेज आहे, ऍप नावाचं. आणि त्या ऍप नावाच्या पेज मध्ये आपण राईट काय केलंय, हॅलो स्टुडंट. समजतंय, हा फंक्शन म्हणजे आपला काय आहे, एक कंपोनंट आहे. कंपोनंट म्हणजेच आपलं एक पेज आहे. समजतंय, थोडं कन्फ्युज होत असेल, नॉर्मल ध्यानात ठेवायचं. हा एक आपला कंपोनंट आहे आणि कंपोनंट आपल्याला रिटर्न करतोय हॅलो स्टुडंट. समजलं एवढं, ठीक आहे. त्यानंतर जे काही वरच्या गोष्टी आहेत ते आपण नंतर पाहणार आहे. ठीक आहे ना, आता लगेच पाहायला गेलो तर थोडं कन्फ्युज होतं. ठीक आहे, आता इथे वरती काय लिहिलंय मी ते सांगतो तुम्हाला. इथे इम्पोर्ट काय केलंय, इमेज केलंय. इथे पीएनजी दिसतंय, पीएनजी म्हणजे काय, एक इमेज असेल. आता ते इम्पोर्ट काय आहे, फ्रॉम काय आहे, तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. इथे पण काय आहे, SVG म्हणजे एक लोगो आहे इथे. ठीक आहे, लोगो इम्पोर्ट केलाय. जसं की आता तुम्हाला दाखवतो. आता ही पीएनजी आहे, इथे आउटपुट पेजला आलो. ठीक आहे,
तर असा एरर बऱ्याच जणांना आला असेल, ठीक आहे ना. आता हा एरर काय येतोय मी बी चेक करतो. इथे रिफ्रेश केलं, सॉल्व्ह झाला एरर, ठीक आहे. आता तो एरर काय येत असेल, आय थिंक सपोज मी ह्याला कमेंट आउट केलं, एरर आलाय नाही आला, म्हणजे हा पीएनजीचा काय फरक पडत नाही. त्यानंतर एसव्हीजीचा फरक पडतोय, पडला का फरक नाही पडला. त्यानंतर मी इथे काय करतो, ह्याला पण कमेंट आउट केलं, इकडे आलो रिफ्रेश केलं, काय फरक पडला नाही पडला. ही फर्स्ट लाईन आहे त्याला पण मी केलं कमेंट आणि इकडे आलो रिफ्रेश केलं, फरक पडला नाही पडला. म्हणजे हे आपल्याला आता शिकायचे नाही, त्यांना मी सगळ्यांना केलं रिमूव्ह. आणि ही फाईल आहे, ह्या फाईलला पण मी इथे काय करतो, काय फरक पडला. आता तो एरर काय येत होता माहितीये, की तुमचं एक सेव्ह होत नाही. जो तुमचा हा कोड आहे ना, तुम्ही कंट्रोल एस केला तर तुमचा सेव्ह होतो, ठीक आहे. तुमचा सेव्ह नसेल तर तुमचं रिफ्लेक्ट आउटपुट इकडे दिसणार नाही, ठीक आहे. आता हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगतो, ठीक आहे. आता फर्स्ट तुम्हाला हे सांगतो, इथे काय केलंय माहितीये, इम्पोर्ट ऍप डॉट सीएसएस. इथे काय केलंय की तुम्हाला इथे ऍप डॉट सीएसएस फाईल दिसते, ह्या फाईलला केले कनेक्ट. जसं की तुम्ही एचटीएमएल ची फाईल होती, जसं की तुमच्याकडे एक एचटीएमएल ची फाईल होती आणि एचटीएमएल च्या फाईलला तुम्हाला स्टाईल कनेक्ट करण्यासाठी तुम्ही काय करत होतात की एक लिंक टॅग ओपन करत होतात, ठीक आहे ना. लिंक टॅग मध्ये स्टाईल शीट असे वगैरे राईट करत होतात आणि त्याच्यामध्ये HREF मध्ये तुम्ही काय करत होता, त्या तुमच्या फाईलची लिंक टाकत होता. मग ऍज इट इज ते सेम केले की तुमची ही सीएसएस फाईल आहे ना, ऍप डॉट सीएसएस फाईल, ती काय केली इथे कनेक्ट केली. समजतंय. पण सध्या आता आपण हे ऍप डॉट सीएसएस फाईल बद्दल काय पाहणार नाही, ओके. तर ही ऍप डॉट सीएसएस फाईल थोडीशी मल्टिपल कनेक्ट केलेली. मग आता ही ऍप डॉट सीएसएस फाईल आहे ते काय करा, तुम्ही डिलीट करा किंवा त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आज लक्ष कुठे द्यायची, तुमची ही इंडेक्स डॉट सीएसएस फाईल आहे ना, ह्यामध्ये यायचं. ह्यामध्ये बघा रूट लाईट केले, त्यानंतर इथं मीडिया क्युरी राईट केली, अजून काय राईट केलं इथे, अरे फिल्टर विड्थ वगैरे वगैरे असं काहीतरी दिले. हा सगळा सीएसएस चा कोड मी काय केला, डिलीट केला. आणि ह्यामध्ये मी जो आपला हा ऍप डॉट जीएक्सएस फाईल मध्ये काय आहे इथे H1 आहे, ह्या H1 ला मी करतो टार्गेट आणि ह्या H1 चा कलर देतो मी इथे रेड. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इकडे बघा H1 चा कलर काय झाला इथे. आता आता सर तुमची आता मग अशी ब्लॅक स्क्रीन होते आणि आता कसं काय व्हाईट झाली, हा ठीक आहे ना. जसं की तुम्ही इंडेक्स डॉट सीएसएस फाईल मध्ये या आणि इथे बघा, आता इथे बघू आपण इथे काय केलंय त्यांनी, बॅकग्राऊंड कलर वगैरे वगैरे भरपूर सारी सीएसएस राईट केली. त्या सीएसएस मुळे असेल बॅकग्राऊंड कलर ब्लॅक, ठीक आहे ना. ही लाईन वगैरे त्यामुळे असेल. मी काय केलं, जशी मी सीएसएस रिमूव्ह केली आणि इथे बघा झालं सगळं कॉन्टेंट रिमूव्ह. आणि ह्यामध्ये मी काय केलं, तो H1 आहे त्या H1 ला टार्गेट केलं आणि इथे कलर दिला मी रेड, कलर आला इथे रेड आला. जसं मी H1 ला करायला गेलो की फॉन्ट तुझी साईज असेल 50 पिक्सल, आलो इकडे झाली 50 पिक्सल. सपोज मी त्या H1 चा कलर बॅकग्राऊंड कलर करायला गेलो ब्लॅक, आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं, झाला ब्लॅक कलर, ठीक आहे ना. आता तुम्हाला हे समजलं असेल काय ही काय इंडेक्स डॉट सीएसएस फाईल आहे आणि त्याला कनेक्ट केलंय तुम्ही कुठे, ऍप डॉट जेएसएस फाईलला, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर इतर सर्वांना समजलंय, अरे समजलंय का सर्वांना इतर. ऑफलाईन मध्ये कन्फ्युज झाला थोडस, नसेल डायरेक्ट विचारा, ठीक आहे. ओके ठीक आहे. ठीक आहे, अजून मी थोडस सांगतो तुम्हाला. आता आता हा काय आपला एक कंपोनंट आहे, कोणता हा आपला फंक्शन नावाचा काय आपल्याकडे एक कंपोनंट आहे. आणि हा कंपोनंट रिटर्न काय करतोय, H1 रिटर्न करतो, बरोबर. आणि इथे काय लिहिलंय सर, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप काय आहे हे, ठीक आहे ना. आता एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप काय आहे हे तुम्हाला सांगतो. जसं की आपण हा फंक्शन रिटर्न काय करतोय, H1 रिटर्न करतोय. मग हा फंक्शन आपल्याला कुठे शो करायचा आहे, आउटपुट पेजला. कुठे शो करायचा आहे आपल्याला हा फंक्शन,
आउटपुट पेजला. मग आउटपुट पेजला आपल्याला हा फंक्शन शो करायचा बोलला तर आपल्याला काय करायला लागेल, इथून एक्सपोर्ट करायला लागेल. काय करायला लागेल आपल्याला, एक्सपोर्ट. जसं की मी एक्सपोर्ट लाईन कमेंट आउट केली आणि आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, मला H1 दिसला का, नाही दिसला. जसं की मी इथे काय करतो आता, ठीक आहे. आता मी H1 कमेंट आउट काढला आणि आउटपुट पेजला आला, दिसला मला H1. म्हणजे हा एक्सपोर्ट डिफॉल्ट काय करतोय की आपलं पेज दाखवण्यासाठी घेऊन जातोय. काय करतोय हा, दाखवण्यासाठी घेऊन जातोय. जसे की एखाद्या क्लासमध्ये एखादा स्टुडंट बसला आणि तो काय करतोय, त्याची असाइनमेंट दाखवण्यासाठी सरकडे घेऊन जातो. त्याच प्रकारे हा जो काय एक्सपोर्ट डिफॉल्ट आहे तो एक स्टुडंट आहे आणि स्टुडंट काय करतोय, त्याचा हा जो काय कंपोनंट आहे, जे काय त्याचं पेज आहे, हे पेज दाखवण्यासाठी काय करतोय, रिॲक्ट जेएस कडे घेऊन जातोय आणि रिॲक्ट जेएस काय करतोय, तो पाहतोय आणि ते आलो आपल्याला दिसतंय. हे समजलं तुम्हाला थोडक्यात. जसं की आपलं आता एक पेज आहे, कोणतं, app.js नावाचं पेज आहे, बरोबर. त्याच प्रकारे ठीक आहे. आणि जे हे पेज आहे, हे पेज कुठे घेऊन जातो माहितीये तुम्हाला, जसे की आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप नावाचं जे पेज आहे ते आपण सरकडे घेऊन जातो. मग जो हा रिॲक्ट जेएस आहे तो कुणाकडून घेऊन जातो माहितीये, हांचा सर म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे आपला मेन डॉट जेएस. जसं की इथे बघा ऍप डॉट आहे इथे आणि इथे काय केलंय, इम्पोर्ट केलंय, म्हणजे त्याला बोलून घेतलंय. जसं की मी आता काय करतो माहितीये, एसआरसी फोल्डर मध्ये एक मी काय करतो, अबाउट डॉट जेएस बनवा, किंवा तुम्ही काय करू शकता, जेएस एक्स बनवू शकता. काय करू शकतात तुम्ही, जेएस बनवा किंवा जेएस एक्स बनवा. मी काय करतो इथे जेएस बनवतो, ठीक आहे. जेएस बनवलं आणि ह्यामध्ये जसं ह्याच्यामध्ये एक फंक्शन होतं त्याच प्रकारे मी काय करतो, इथे एक फंक्शन बनवतो. जसं की फंक्शन, कोणतं फंक्शन, अबाउट, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि जो हा अबाउट नावाचा फंक्शन आहे तो रिटर्न काय करणार माहितीये, तिथे रिटर्न करणार तो एक H1 आणि ते H1 मध्ये सांगणार दिस इज अबाउट पेज. जसं की ऍप डॉट पेज काय करत होता, हॅलो स्टुडंट रिटर्न करत होता, त्याच पद्धतीने अबाउट जेएस पेज काय करतोय, काय रिटर्न करतोय, दिस इज अबाउट पेज, असा H1 काय करतोय, रिटर्न करतोय. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे दिसतंय मला दिस इज अबाउट पेज, दिसतंय का, नाही दिसत. कारण काय केलंय की आपण हे दाखवायला दिलंच नाही त्याला. मग दाखवण्यासाठी काय करणार, जसं ऍप डॉट जेएसएस मध्ये केलंय एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप, त्याच पद्धतीने मी इथे काय करतो, एक्सपोर्ट डिफॉल्ट काय करणार मी, एक्सपोर्ट डिफॉल्ट अबाउट, हे मला दाखवायला घेऊन जायचंय. झालं काम. आउटपुट पेजला आलो तरी पण मला दिसेना, कारण हे एक्सपोर्ट डिफॉल्ट आपण काय केलंय, त्याला पाठवलंय घेऊन, पण त्याला कॅच कुठे करायचंय, आपलं मेन डॉट जेएसएस मध्ये. मग कॅच करण्यासाठी जसं की इथे बघा इम्पोर्ट ऍप केलंय फ्रॉम, काय केलंय इथे, ऍप डॉट जेएक्स, त्याच पद्धतीने करायचं. इम्पोर्ट कोणतं पेज आहे आपलं, अबाउटचं पेज, फ्रॉम म्हणजे कुठून, आणि इथून काय करतो मी, जे अबाउटचं पेज आहे त्याला मी कॉल करतो, आलं इथे अबाउटचं पेज. आणि एकदा आउटपुट पेज लावून चेक करतो, काय बोलतं इथे आपल्याला, ट्रान्सफॉर्म फेल विथ एरर. ओके, एरर नाही दिसत आणि हे राईट केल्यानंतर आपल्याला एरर दिसतं, ठीक आहे. आता जे आपण पेज काय केले, बोलून घेतले. पेज बोलून घेतल्यानंतर काय करायचं, की जसं आपण हे ऍप पेज राईट केले त्याच पद्धतीने काय करायचं, इथे अबाउट पेज राईट करायचं, ठीक आहे. नॉर्मल समजणार नाही तुम्हाला, आता थोडं कन्फ्युज झाला असेल, फक्त तुम्हाला ओव्हरऑल समजलं तरी बस. जसं मी मेन डॉट जीएसएस मध्ये काय केलं, त्या पेजला इथे आणलं. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा
ठीक आहे, काय दाखवतंय अबाउट पेज इज नॉट. एकदा मी सेव्ह करतो. ओके. आता इथे प्रॉब्लेम काय होता आपला, की इथे आपण काय करू शकतो, जेएस नाही वापरू शकत. ठीक आहे, इथे टाकायला लागेल तुम्हाला जेएसएस. ह्याचं रिझन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जसं मी हे काय केलं, डबल एकदा दाखवतो. ठीक आहे, सगळं मी एकदा रिमूव्ह करतो. हा पण रिमूव्ह करतो, हा पण रिमूव्ह करतो. आणि जी आपली ऍप अबाउट डॉट जीएसएस फाईल ती एकदा मी काय केली तर रिमूव्ह केली. ठीक आहे, मेन डॉट सीएसएस बंद केली. आता ऍप डॉट मध्ये काय राईट केलंय, एक कंपोनंट बनवलंय आपण, म्हणजेच एक फंक्शन बनवलंय, आणि त्या फंक्शन रिटर्न काय करतोय, हा H1. मग हा H1 सपोज, आणि आता हे एक्सपोर्ट डिफॉल्ट काय करतोय, जसं की स्टुडंट काय झालाय, बेंचवरून उठलाय आणि तो पुढे जायला निघालाय. काय केलंय आपण, स्टुडंट बेंचवरून उठलाय आणि तो पुढे जातोय, म्हणजेच आपला एक्सपोर्ट डिफॉल्ट आहे. जसं की मी राईट नाही केलं तर आउटपुट पेजला आपल्याला आउटपुट दिसतंय की इथे नाही दिसत. आणि जशी मी लाईन राईट केली की आउटपुट काय होते आपल्याला शो होते. ठीक आहे ना, म्हणजे काय करतोय, जो हा फंक्शन आहे तो फंक्शन घेऊन जातोय, पण कुठे घेऊन जातोय, हा जातोय मेन डॉट जीएसएस फाईल मध्ये. आणि मेन डॉट जीएसएस फाईल मध्ये काय केलंय, की ही जी काय आपण फंक्शन तिकडनं पाठवलंय कोणतं ऍप नावाचं, त्याला फक्त काय केलंय त्यांनी इम्पोर्ट केलंय. काय केलंय त्यांनी इम्पोर्ट केलंय. इम्पोर्ट कोणतं केलंय, ऍप इम्पोर्ट केलंय. कुठून ऍप इम्पोर्ट केलंय तुम्हाला माहिती आहे, ह्याला काय बोलतात, करंट डायरेक्टरी मधून त्यांनी इम्पोर्ट केलं. माहिती ना तुम्हाला, असं डॉट स्लॅश दिलं की करंट डायरेक्टरी, डबल डॉट स्लॅश दिलं की बॅकवर्ड डायरेक्टरी. राहुल सरनी सांगितलं असेल ना तुम्हाला, झालंय का नाही, जेव्हा तुम्ही HTML ची फाईल आणि CSS ची फाईल जेव्हा कनेक्ट करत असता तेव्हा तुमचा हा पॉइंट झालाय. ठीक आहे, मग त्याच पद्धतीने मी काय करतो, एक नवीन फाईल बनवतो. SRC मध्ये एक नवीन फाईल घेतली मी अबाउट डॉट JSX, आणि त्यामध्ये मी काय करणार, एक फंक्शन राईट करणार, आणि त्या फंक्शन मध्ये काय करणार, मी अबाउट नावाचं एक फंक्शन क्रिएट केलं, आणि हा फंक्शन रिटर्न काय करणार माहितीये, हा फंक्शन रिटर्न करणार की मी ते H1 रिटर्न करतो, आणि H1 मध्ये मी सांगणार की अबाउट पेज. झालं, फंक्शन बनवलं. मग फंक्शन बनवलं की आउटपुट दिसतंय का आपल्याला, नाही दिसत. ह्याला काय करायला लागेल, पाठवून द्यावं लागेल. मग पाठवून देण्यासाठी काय आहे, एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप. मग अबाउट डॉट जीएक्सएस मध्ये काय राहणार, एक्सपोर्ट डिफॉल्ट अबाउट. दिलं पाठवून, गॅप असतो इथे, दिलं इथे पाठवून, स्पेलिंग चुकली वाटते इथे, अबाउट. ठीक आहे, दिलं ह्याला पाठवून आपण, आणि आउटपुट पेजला आला. दिसला का इथे, नाही दिसला. ह्याला दिसण्यासाठी काय करायला लागेल, मेन डॉट जीएसएस मध्ये यायला लागेल, त्याला इथे करायला लागेल इम्पोर्ट. मग इथे इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायची आपल्याला, अबाउट. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची, की करंट डायरेक्टरी मधून काय इम्पोर्ट करायची, ऍप डॉट JSX. झाला इथे इम्पोर्ट, आणि तिथे दोन लाईनी दिसेल, त्या दोन्ही लाईनीच्या मध्ये काय करायचं, त्याला असं राईट करायचं. जसं आपण इमेज टॅग सेल्फ टॅग आहे, परत HR टॅग काय आहे, सेल्फ क्लोजिंग टॅग आहे, त्याच प्रकारे इथे काय करायचा, अबाउट नावाचा एक टॅग क्रिएट होईल, आणि त्याला करायचं इथे सेल्फ. जसं तुम्ही असं करताल आणि आउटपुट पेजला आलं इथे आलं. त्याच प्रकारे मी अजून काय करतो, अजून एक पेज बनवतो. जसं की मी पेज बनवलं इथे कॉन्टॅक्ट डॉट JSX, आणि ह्याच्यामध्ये मी एक फंक्शन बनवतो. फंक्शन कोणतं फंक्शन बनवतो मी इथे, कॉन्टॅक्ट. ठीक आहे, अरे एक्सटेन्शन चुकलं आपलं. ठीक आहे ना, JSX असतं. ठीक आहे ना, माझं एक्सटेन्शन चुकलं. फंक्शन, आणि हा फंक्शन रिटर्न काय करणार माहितीये, रिटर्न हा रिटर्न करणार एक H1, किंवा मी इथे काय करतो, एक P टॅग रिटर्न करतो. P टॅग घेतला, आणि P टॅग मध्ये मी सांगणार काय, हे कॉन्टॅक्ट पेज आहे. ठीक आहे, फंक्शन बनवलं, मला आउटपुट दिसतंय, नाही दिसत. आउटपुट दिसण्यासाठी आपल्याला करायला लागेल इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट कॉन्टॅक्ट केलं. मग आउटपुट दिसेल का आपल्याला, नाही. ह्यासाठी काय करायला लागेल,
मेन डॉट जेएक्सएस मध्ये या लागेल आणि इथे आपल्याला त्या फाईलला करायला लागेल इम्पोर्ट. मग इम्पोर्ट कोणतं पेज, कॉन्टॅक्ट फ्रॉम कोणत्या डायरेक्टरी मधून, करंट डायरेक्टरी मधून. आणि काय करायचं, अबाउटच्या खाली सेल्फ क्लोजिंग टॅग म्हणून राईट करायची, ते डॉट स्लॅश क्लोज केलं आणि मी आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा. ठीक आहे, कुठे आपलं कॉन्टॅक्ट पेज आणि इथे आपण पी टॅग मध्ये राईट केली. ठीक आहे, अरे पी टॅग का दिसत नाही, दिसाय पाहिजे आपल्याला पी टॅग. ठीक आहे, जसं की इथे बघा अबाउटच्या खाली कॉन्टॅक्ट आला इथे. अबाउट पेज कोणाचं आहे, अबाउट पेज आणि कॉन्टॅक्ट पेज कुठे. ठीक आहे, मी काय करतो, इंडेक्स डॉट सीएसएस मध्ये जाऊन त्याला मी पी टॅगला टार्गेट करतो एकदा आणि इथे फॉन्ट साईज 30 पिक्सल केली. आउटपुट पेजला दिसत नाही, काय रिझन याचं. मी काय करतो, हे अबाउट पेजचं 2 मिनिटं रिमूव्ह करतो, हे पण मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, जसं इकडे आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे, H1 मध्ये राईट केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. ओके, सीएमडी मध्ये काही एरर आहे का इथं चेक करू. ठीक आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही, तरी आपलं कॉन्टॅक्ट पेज शो होईल. ठीक आहे, एलिमेंट मध्ये आलो आणि इथे बघा बॉडीच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट दिसते आपल्याला, आहे ना, दिसते ना, हॅलो स्टुडंट अबाउट, आणि ह्याच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट दिसते. म्हणजे आपला इश्यू कुठे, मेन डॉट एकदा डबल राईट करतो मी फंक्शन आणि त्या फंक्शनला नाव देतो मी इथे कॉन्टॅक्ट. त्याच्या आतमध्ये मी रिटर्न करतो, रिटर्न राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्यामध्ये मी केलं इथे रिटर्न H1 आणि H1 मध्ये सांगणार कॉन्टॅक्ट पेज. ओके, आणि त्याला आपल्याला करायला लागेल एक्सपोर्ट डिफॉल्ट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, नॉर्मल मी असं काय केलं, एक्सपोर्ट केलं आणि मेन डॉट जेएस मध्ये येऊन काय केलं, त्याला इम्पोर्ट करतो. एकदा ही लाईन मी काय करतो, रिमूव्ह करतो आणि डबल एकदा मी इथे राईट करतो. काय राईट करणार की कॉन्टॅक्ट. ओके, आणि कॉन्टॅक्टला इथे राईट, जसं आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी चेक करतो, रिफ्रेश केलं तर काय प्रॉब्लेम दाखवतो इथे. अरे तर फंक्शन नेम कॅपिटल असतं का? काय झालं, ठीक आहे, हे 2 मिनिट. इथे मी कॉन्टॅक्ट राईट केलं, स्लॅश क्लोज केलं, आउटपुट पेजला येतो, एकदा मी चेक करतो तरी पण शो होत नाही. ठीक आहे, ठीक आहे, एकदा फाईल मी डिलीट करतो. इथे पण आपल्याला जे कॉन्टॅक्ट राईट केले ते रिमूव्ह करायला आहे. ठीक आहे, हे पण इथं सर्वांना समजलंय की 2 पेज आपण कसे क्रिएट करू शकतो. समजलंय ऑनलाईन मेंबर, तेवढं समजलंय तुम्हाला. ठीक आहे, आता अबाउट पेज, बाकीचे पेज क्रिएट होते आपण ते साईडला ठेवतो. ठीक आहे, सगळे पेज मी काय करतो, क्लोज करतो. मेन डॉट जीएसएस मध्ये जातो, अबाउट पेज पण मी काय करतो, इथे रिमूव्ह करतो. तिथे नुसतं कोणतं ठेवणार मी, ऍप पेज. त्यानंतर ह्याला पण रिमूव्ह करतो, अबाउट पेजला मी करतो इथे डिलीट. ओके, त्यानंतर हे असेच फोल्डर आपल्याला लागत नाही. ठीक आहे, तुम्ही डिलीट केला नाही केला काही प्रॉब्लेम नाही, मला ही सीएसएस फाईल पण लागत नाही, ती पण मी काय करतो, डिलीट करतो. म्हणजे जे मला फाईल लागत नाही ते फाईल मी काय केलं, इथे डिलीट केलं. आता आपल्याला काम करायची फक्त ऍप डॉट जेएक्सएस मध्ये. ठीक आहे, आता बघा जो ऍप डॉट जेएसएस आहे तो फंक्शन रिटर्न काय करतोय की तो रिटर्न करतोय एक H1 आणि त्या H1 मध्ये लिहिले आपण हॅलो स्टुडंट. ठीक आहे, जसं आता मी H1 इथे राईट केलं, त्यानंतर त्याच्या खालीच मी काय करतो, अजून एक H1 घेतो आणि इथे मी करतो राईट वेलकम टू
रिॲक्ट जेएस. काय झालं इथे मला, आता इथे जर तुम्ही बघा ना, लगेच रेड लाईन आल्या, म्हणजे काय आपल्याला भरपूर सारा मोठा एरर आहे आपल्याला, है ना. बघा, आणि आउटपुट पेजला गेलो, अरे इथे पण मला एरर शो होतात. आणि सीएमडी मध्ये आलो, इथे पण मला काय होतात, एरर शो होतात. बरोबर. म्हणजे रिॲक्ट जेएस मध्ये तुम्ही काय करू शकतात की दोन एकसारखे टॅग तुम्ही राईट करू शकत नाही. जसं की मी आता इथे H2 केला, येतोय का मला राईट करता, इथे एरर येतोय मला. सपोज मी इथे आता पी टॅग राईट करायला गेलो आणि पी टॅग मध्ये वेलकम टू रिॲक्ट जेएस, काय झालं, एरर येतोय. आउटपुट पेजला आलो तरी पण इथे काय होतंय, एरर शोज होतोय मला. म्हणजे तुम्ही रिॲक्ट जेएस मध्ये काय करू शकतात, तुम्ही टॅग राईट करू शकत नाही. पण ह्याच्यामध्ये एक शॉर्टकट आहे. काय करायचं माहितीये, की तुम्ही एक डिव घेतला ना, आणि त्या डिवच्या आतमध्ये तुम्ही किती H1 राईट करा. ठीक आहे, जसं की मी इथे पी टॅग राईट केला आणि पी टॅग मध्ये सांगतो माय नेम इज असं काहीतरी ABC म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍज इट इज मी काय केलं, अजून एक पी टॅग घेतो इथे आणि पी टॅग मध्ये सांगतो माय एज इज 21. आला का एरर मला इथे, नाही आला. त्यानंतर मी अजून एक पी टॅग घेतला, आउटपुट पेजला आलो, चेक करतो, आउटपुट शो होतंय, शो होतंय माय नेम इज ABCD, माय एज इज 21. त्यानंतर आता मी H1 चं काढून बघतो. आता H1 लिहून ट्राय करतो. इथे मी काय करतो, H1 राईट केला आता, आणि H1 मध्ये असं मी काय करतो, वेलकम टू रिॲक्ट जेएस, वेलकम टू रिॲक्ट जेएस. आउटपुट पेजला आलो, वेलकम टू रिॲक्ट जेएस. त्यानंतर अजून एक मी काय केला, ह्याच लाईनला कॉपी करतो, त्याच्याच खाली मी पेस्ट करतो. आला का एरर मला इथे, रिफ्रेश आउटपुटला. अजून एक मी घेतला H1, आला का एरर. पण मला एरर केव्हा येतोय, जेव्हा मी H1 एक राईट केला, एरर आला का, नाही. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश, एरर आहे का, नाही. पण त्याच्याच बाहेर मी अजून एक H1 लिहिला, तर मला काय भेटतोय, एरर भेटतोय. म्हणजे रिॲक्ट जेएस मध्ये आपण काय करू शकतो, की एक सिंगल टॅग आपण राईट करू शकत नाही. काय करू शकत नाही आपण, सिंगल टॅग. तुम्ही असा डिव घेतला आणि डिवच्या आतमध्ये तुम्ही किती काही राईट करा, डिव घेतला आणि डिवच्या आतमध्ये तुम्ही किती H1 राईट करा. जसं की मी इथे आता भरपूर सारे H1 राईट केले, एरर दिसतोय का मला इथे. आउटपुट पेजला आलो, आहेत का एरर, नाहीत ना. समजतंय की आपण ह्या रिटर्न मध्ये फक्त आपण सिंगल डिव राईट नाही करू शकत. जसं की मी इथे डिव एक राईट केला, ठीक आहे, एक डिव राईट केलाय मी इथे, आणि डिव मध्ये मी सांगतो की ABC म्हणून, आणि त्याच्याच खाली मी काय करतो, सेकंड डिव घेतो. चालेल का मला इथे. आणि ह्याच्यामध्ये मी XYZ राईट केलं, काय होतं इथे, म्हणजे ह्या रिटर्नच्या आतमध्ये मी काय करू शकतो, मल्टिपल टॅग राईट नाही करू शकत. काय करू शकत नाही मी, मल्टिपल टॅग राईट नाही करू शकत. पण मी एक टॅग राईट करून त्या टॅगच्या आतमध्ये मल्टिपल टॅग राईट करू शकतो. आता इथे मी कोणता घेतलाय, H1 घेतला. मी इथे जाऊन उद्या घेणार, अजून एक डिव घेऊ शकतो, परत त्याच्या आतमध्ये H1 लिहिलं, त्याच्याच खाली मी अजून एक डिव घेऊ शकतो. आणि डिवच्या आतमध्ये H1, काही प्रॉब्लेम येणार नाही. आउटपुट पेजला आलो तरी मला इथे रिझल्ट दिसतात. ठीक आहे ना. म्हणजे आपण रिॲक्ट जेएस मध्ये मल्टिपल टॅग आपण राईट नाही करू शकत, पण आपण एका टॅगच्या आतमध्ये मल्टिपल टॅग राईट करू शकतो. ठीक आहे ना. मग तुम्ही काय करणार, राईट करताना फक्त इथे तुम्ही एक डिव घेतला, ठीक आहे ना, हा डिव राहिला तुमचं सपोज, ठीक आहे, सपोज तुम्ही इथे नाव बार बनवला, नाव बार साठी तुम्ही नाव टॅग घेतला, ठीक आहे, आणि नाव टॅगच्या नंतर, ठीक आहे, मी इथे राईट करतो H1 मध्ये हेडर, किंवा इथे मी करतो नाव बार.
ओके. आणि त्या नावबारच्या खाली मी काय करणार, एक बॉडी टॅग ओपन करतो. चालेल का मला बॉडी टॅग राईट करायला? नाही चालणार. पण मी असं करू शकतो ना, एक मी बॉडी टॅग ओपन करू शकतो. बॉडी टॅग मी काय केलं, इथे ओपन केला. आणि त्या बॉडी टॅगच्या आतमध्ये मी नावबार पण घेऊ शकतो, इथे नाव टॅग पण घेऊ शकतो. त्यानंतर नाव टॅगच्या खाली मी सेक्शन टॅग पण घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे एका टॅगच्या खाली मी किती पण टॅग काय करू शकतो, ओपन करू शकतो. समजला हा पॉइंट, एक फंडा समजला हा. मग मी तुम्हाला अजून एक नवीन टॅग सांगतो. जसं की HTML मधलाच एक टॅग आहे. जसं की तुम्ही आतापर्यंत पाहिला H1 टॅग, P टॅग, div टॅग, P टॅग, फॉर्म टॅग, इनपुट टॅग. त्याच प्रकारे React.js मध्ये सगळ्यात फेमस टॅग आहे तो. त्या टॅग कसा आहे माहितीये तुम्हाला? अरे ते भरपूर सजेशन येऊन राहिले. तुम्हाला डाऊट आलाय कुणाला ऑनलाईन मेंबर की मला हे सजेशन काय येतात? येतात ना, आहे ना ऑटोमॅटिकली? अरे ठीक आहे, उद्या मी बंद करून येतो. ठीक आहे, आज नाही करत, पण उद्याच्या लेक्चरला ते सजेशन आहेत. मी ते शिकवणार आहे तुम्हाला, ते सजेशन कसे येतात, कसे चालू करायचे शिकवणार आहे, पण आत्ता नाही, ते नंतर. ठीक आहे, उद्या येताना मी बंद करतो. लय प्रॉब्लेम देऊ राहिले. ठीक आहे, जसं की अरे पाहिलं ना, मला इकडे राईट करायचे, तो इकडे राईट. अरे अरे मला काही राईट नाही करायची. मला React.js मध्ये काय फेमस टॅग आहे, त्या टॅगचं नाव आहे फ्रेगमेंटेशन टॅग. काय नाव आहे त्याचं? फ्रेगमेंटेशन टॅग. तो कसा आहे माहितीये तुम्हाला? जसं आहे की तुम्ही HTML चा टॅग करतात, त्याच पद्धतीने हा टॅग आहे. त्याला काय बोलतात माहितीये? त्याला काही द्यायचं नाही, आतमध्ये काही द्यायचं नाही, मोकळा. ह्याला बोलतात फ्रेगमेंटेशन टॅग. काय बोलतात ह्याला? फ्रेगमेंटेशन टॅग. आणि हा टॅग काय करायचा, तुम्ही यूज करायचा. जसं की इथे काय आलो, अरे असं प्रॉब्लेम देतोय हे. जसं की मी इथे फ्रेगमेंटेशन टॅग ओपन केला आणि ह्याच्या आतमध्ये आता मी काय करणार, तुम्हाला बोललो होतो आता आपण मल्टिपल H1 राईट करू शकतो. H1 अजून एक राईट केला, अजून एक राईट केला, अजून एक राईट केला, अजून एक राईट केला, अजून एक राईट केला. आला का एरर? मला नाही आला. तुम्ही मग इथे HTML राईट करताना काय करायचं, पहिल्यांदा फ्रेगमेंटेशन टॅग काय करायचा, यूज करायचा. आणि बघा आउटपुट पेजला आलो, काही एरर नाही मला. ठीक आहे, समजते ऑनलाईन मेंबर का कन्फ्युज होतात? थोडंसं फास्ट असं मला वाटतंय, कन्फ्युज होतात आहे ना? ठीक आहे, सजेशन कसे येतात ते पण सांगणार आहे तुम्हाला मी सर्वांना. आज तुम्ही येताना होमवर्क तुम्हाला एक सांगतो, लास्ट होमवर्क. ठीक आहे, उद्यापासून आपण 9 वाजेपर्यंत किंवा 9:30 पण वाजते ना आपल्या लेक्चर. ठीक आहे, मग आज तुम्हाला एक होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? आता तुम्हाला माहिती आहे index.css मध्ये तुम्ही CSS राईट करू शकता, बरोबर? आणि app.css मध्ये तुम्ही काय करू शकतात, HTML राईट करू शकता. मग मी ग्रुपवर एक काय करतो माहितीये, की तुम्हाला एक लँडिंग पेजची मी टाकतो एक फोटो. काय टाकणार मी? लँडिंग पेजचा एक फोटो टाकणार. जसं की लँडिंग पेज कसं असतं, आता लँडिंग पेज, ठीक, हे पण एक लँडिंग पेज आहे ना. तुम्हाला एवढ्याच पेजचा मी काय टाकतो, एक स्क्रीनशॉट टाकतो. ओके, आणि त्या पेजची काय करायची, तुम्ही डिझाईन बनवायची. काय करायची तुम्ही? डिझाईन बनवायची. जसं की डिझाईन कशी बनवणार, हा फ्रेगमेंटेशन टॅग यूज करायचा. फर्स्ट ओपन केला, क्लोज केला. फर्स्ट तुमचा राहील इथे अरे भरपूर प्रॉब्लेम देऊ राहिले सजेशन मला पण. नाव टॅग घेतला, नाव टॅग मध्ये तुमचं पहिलं राहील H2 मध्ये. सपोज असं दाखवतोय तुम्हाला, फक्त आपलं जसं A to Z IT हब. ठीक आहे, त्यानंतर तुमच्या नंतर असं काहीतरी div, दुसऱ्या div मध्ये H1 मध्ये होम, त्यानंतर इथे अबाउट, कॉन्टॅक्ट,
ठीक आहे, असं तुम्ही राईट करू शकता. त्याला तुम्ही क्लास पण देऊ शकता. मी इथे क्लास दिला आणि क्लासला सांगणार, अरे क्लास देणार आणि क्लासला सांगणार तुझा कोणता आहे, वॉक्स 2 आहे. ठीक आहे, आणि इथून मी इकडे येऊन डिझाईन करणार. जसं की नाव सिलेक्ट केला, त्याला मी सांगितलं तुझी हाईट राहणार 80 पिक्सल. ठीक आहे, त्यानंतर तुझा बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. आउटपुट पेजला आलो, मी एकदा चेक करतो, आला इथे ब्लॅक. ठीक आहे, आणि त्याच्यामधला जो काही टेक्स्ट कलर असणार आहे तो टेक्स्ट कलर असेल आपला व्हाईट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आले सगळे कॉन्टेंट. असा तुमचा नाव बार राहील. त्यानंतर इथे काय राहील, असे तुम्ही एक डिझाईन मी तुम्हाला शेअर करतो, त्याची फक्त डिझाईन तुम्ही काय करा, इम्प्लिमेंट. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे, आता हे पेज कमन आलाय की मार्जिन पॅडिंग तुम्हाला पहिल्यांदा 0 द्यायला लागते. मग तुम्ही ह्या पेज मध्ये देऊ शकतात ना, जसं की युनिव्हर्सल सिलेक्टर आणि त्याची पॅडिंग देणार तुम्ही 0 पिक्सल. झाला प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, अशी फक्त तुम्हाला मी एक ग्रुपवर डिझाईन शेअर करतो. ती डिझाईन तुम्ही आज काय करायची, क्रिएट करायची. आज म्हणजे आज वार कोणता आहे, शनिवार, उद्या तर सुट्टी आहे. मग तुम्हाला एक मी डिझाईन शेअर करतो, तेवढी डिझाईन कंपल्सरी तुम्ही शेअर करा. ठीक आहे, त्याच्यावर आपण काय करू, रँकिंग काढू. म्हणजे त्याची डिझाईन बेस्ट, त्याला आपण रँकिंग देऊ, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ठीक आहे, आणि डिझाईन पण मी अशी मस्त शेअर करतो, तुम्हाला जमेल. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, बस करू मग आज आपण एवढंच. आज आपण काय काय पाहिलं फक्त, की आपण मल्टिपल पेज बनवू शकतो. त्यानंतर हे एक आपलं कंपोनंट असतं. कंपोनंट काय करतो, कंपोनंट म्हणजे काय की आपलं एक पेज. ठीक आहे, आणि पेज आपण काय करतो, दाखवायला घेऊन जातो. कुठे दाखवायला घेऊन जातो, main.jss मध्ये, आणि इथे आपण पेज काय करतो, शो करतो. बस. त्यानंतर काय पाहिलं आपण, हा पेगमेंटेशन टॅग पाहिला. रिॲक्ट जेएस मध्ये आपण काय करू शकतो, मल्टिपल टॅग आपण काय करू शकतो, यूज नाही करू शकत. पण एका टॅगच्या आतमध्ये मल्टिपल टॅग आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपण कोणता टॅग पाहिला, पेगमेंटेशन टॅग. ठीक आहे, त्यानंतर इथे आपली index.css फाईल असते, आपण यामध्ये सीएसएस राईट करू शकतो. ठीक आहे, एवढं नॉर्मल समजलंय. बाकी नाही समजलं काही प्रॉब्लेम नाही, बाकी सगळं विसरून गेला तरी काय अडचण. फक्त काही विसरू नका तुम्ही, हाला कंपोनंट बोलतात. कंपोनंट म्हणजेच आपलं पेज. ठीक आहे, आणि आपण मल्टिपल टॅग राईट करू शकत नाही रिॲक्ट जेएस मध्ये, पण आपण एका टॅग मध्ये मल्टिपल टॅग राईट करू शकतो. एवढे एक ध्यानात ठेवा, बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आज आपण इथेच बस करू. मी तुम्हाला एक डिझाईन शेअर करतो, तुम्ही डिझाईन ती बनवायची आज किंवा उद्या बनवा. झाली की मला ग्रुपवर शेअर करा, त्याच्यावरून आपण तुमची सर्वांची रँकिंग काढू. ठीक आहे.